राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. मोठी बातमी. फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपयाचा लाभ. दिनांक 13 फेब्रुवारी 2026. अपडेट. सिद्धी हांडे. सकाळी 9:20 राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांचे हप्ते या महिन्यात एकत्रितपणे मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य ठळक मुद्दे. संयुक्त हप्ता. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. मिळणारी रक्कम. अनेक शेतकऱ्यांना या महिन्यात एकूण 6000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. यात पीएम किसानचा एक हप्ता आणि नमो योजनेचे प्रलंबित हप्ते यांचा समावेश असू शकतो. वार्षिक लाभ. केंद्र सरकारचे 6000 आणि राज्य सरकारचे 6000 असे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी एकूण 12000 रुपये मिळत आहेत. योजनेचा तपशील एका नजरेत. नमो शेतकरी योजना 8वा हप्ता ₹2000 की ₹3000. तालुक्यांची यादी जाहीर. बऱ्याच शेतकरी बांधवांमध्ये सध्या एक शंका निर्माण झाली आहे की त्यांना नक्की 2000 रुपयाचा हप्ता मिळणार की 3000 रुपयाचा. 8व्या हप्त्याची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आजच्या या माहितीमध्ये आपण बघणार आहोत की नेमका किती हप्ता मिळणार आणि कोणत्या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. पात्र तालुक्यांची यादी खालीलप्रमाणे. 1. गोंदिया जिल्हा. 08 तालुके. गोंदिया जिल्हा मुख्यालय. अर्जुनी मोरगाव. आमगाव. सडक अर्जुनी. सालेकसा. गोरेगाव. तिरोडा. देवळी. 2. भंडारा जिल्हा. 07 तालुके. भंडारा जिल्हा मुख्यालय. साकोली. तुमसर. पवनी. मोहाडी. लाखनी. लाखांदूर. 6. अमरावती विभाग. एकूण जिल्हे 5. एकूण तालुके 56. यवतमाळ. 16 तालुके. यवतमाळ. बाभुळगाव. नेर. दारव्हा. दिग्रस. पुसद. कळंब. राळेगाव. घाटंजी. पांढरकवडा. केळापूर. मारेगाव. वणी. महागाव. उमरखेड. आर्णी. झरी जामनी. अमरावती. 14 तालुके. अमरावती जिल्हा मुख्यालय. धारणी. मेळघाट. चिखलदरा. अचलपूर. चांदूर बाजार. मोर्शी. वरुड. अंजनगाव. सुरजी. भातकुली. तिवसा. दर्यापूर. नांदगाव. खेडेश्वर. चांदूर रेल्वे. धामणगाव रेल्वे.